माझ्या मुलांनी ना भविष्यात मोठं झाल्यानंतर माझा व्यवसाय खूप छान पद्धतीने हँडल केला पाहिजे, किंवा त्यानं भविष्यात कलेक्टर झालं पाहिजे, किंवा त्यानं शिक्षक झालं पाहिजे, त्यानं स्पोर्ट्समन झालं पाहिजे, त्यानं गायक झालं पाहिजे, त्यानं खूप सुंदर डान्स करता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची अपेक्षा जशा मी करतो तशा तुम्ही सुद्धा करत असताना, पण अशा पद्धतीनं एका छोट्या चिमुकल्या जीवावरती इतक्या अपेक्षांचं ओझं कमी वयात देणं कितपत योग्य आहे याचे प्रश्न मला भरपूर पडलेले आहेत, जशी तुम्हाला सुद्धा पडलेले आहेत. तर त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या शोरूम मध्ये भेट दिलेली आहे. तर आपण अनुभवी स्टेपिंग स्टोनच्या संचालिका सौ सविता मिलिंद ठोंबरे मॅडम यांच्याकडनं घेऊया. मॅडम, आपलं मनापासून स्वागत. हा, मला भरपूर प्रश्न आहेत, तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये ऐकले असतील, तरी हे सगळे प्रश्न मी तुम्हाला आज विचारणार आहे. पण त्याच्यापूर्वी मला थोडीशी एज्युकेशनल बॅकग्राऊंड आपली काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूया. आणि या व्यवसायामध्ये, ऍक्च्युली याला व्यवसाय म्हणणार नाही मी, हे खूप नोबेल प्रोफेशन आहे. लहान मुलांना आपण शिकवतोय, तर हे खूप एक छान प्रोफेशन आहे. तर या मध्ये तुम्ही कशा आलात आणि याच्यासाठी तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होतं? नमस्कार. सर्वप्रथम तर गोष्ट एक हिरकणीची, श्री कुबेर ज्वेलर्स तर्फे व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्ही मला आमंत्रित केलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार, मी सविता मिलिंद ठोंबरे, स्टेपिंग स्टोन प्री स्कूलची संचालिका. माझे शिक्षण आहे MA BA. ओके. माझं गाव म्हणजे माझं माहेर कर्जाळ तालुक्या अक्कलकोट मध्ये. माझे आई वडील शेतकरी. त्यांनी मला शिक्षण दिलं लहानपणात, लहान ते आतापर्यंत सगळे लाड पुरवलेत. खरंच त्यांचा मला अभिमान आहे. आणि शिक्षण माझं पूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये झालं. त्यानंतर मी अनुभवासाठी एक शाळेमध्ये अनुभव केला लग्ना अगोदर. 2015ला माझं लग्न झालं आणि मी या ठोंबरे परिवारामध्ये सून मधून प्रवेश केला. त्यानंतर इथे मी आले. मला 3 नणंद आणि 1 दीर आहे. या व्यवसायामध्ये तुम्ही कशा आला? ह्याच्यामध्ये तुम्ही एंट्री कशी केली या स्कूलमध्ये? माझे सगळे जे सासरचे आहेत ते सर्व शिक्षकी पेशेमध्ये आहेत आणि मी तशी शिक्षिका. आणि मला शिकवण्याची खूप आवड होती. इथे आल्यानंतर 1 वर्ष माझा गॅप गेला. त्यानंतर मला म्हणजे शिकवण्याची खूप इच्छा असल्यामुळे भरपूर ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिला. मग त्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथून मला रिजेक्शन यायला लागलं. पण आता मग घरामध्ये सगळे विचार करायले की म्हणजे मला म्हणाले एवढं शिक्षण असूनही आपण घरात बसायलो. त्यामुळे आम्ही विचार केला की दुसऱ्याकडे शिकवणं पेक्षा आपण स्कूल काढू याचा आम्ही विचार केला आणि आम्ही या स्कूलची स्थापना केली. ओके. मग त्या सेगमेंट मध्ये सुद्धा तुम्ही प्री प्रायमरी स्कूलची का बरं निवड केली? म्हणजे मला लहान मुलांना शिकवायला खूप आवडतं. म्हणजे सुरुवातीपासून, आता मोठ्यांना ठीक आहे, मोठ्यांना शिकवणं फक्त बोर्डवरती जाऊन शिकवणं, आपण बेंचवरती बसतो, ओके ठीक आहे. पण लहान मुलांना शिकवणं, जवळ घेऊन शिकवणं, सुरुवातीला आम्हाला मूल नव्हतं त्यामुळं खूपच हे होतं, अटॅच होतं आम्हाला. त्यामुळे लहान मुलांना शिकवायचं आहे. त्यामुळे स्टार्ट. मला इथं आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणल्यासारखंच की आमच्या घरात जी लहान मुलं असतात 2-5 वर्षांची, एक मुलगा असतो, आम्ही पेरेंट्स असतो, ते आमचं ऐकत नाही. पण तुमच्या शाळेमध्ये 40-50 मुलांना तुम्ही कसं हँडल करता एकाच वेळेला? कसं असतंय, लहान मुलगा आता घरात आपण जे सांगतो ते मूल ऐकत नाही आणि टीचरांचं ऐकतो. कारण आम्ही तिथे शिस्त शिकवतो अगोदर सुरुवातीला, जे नियम असतात, असंच बसायला पाहिजे, तू मांडी घाल, तेही त्याच्या म्हणण्यानुसार. आता त्याला अभ्यास करायचा नाही ना, ठीक आहे, 2 मिनिटं त्याला रिलॅक्स करू द्या. त्यांनी जेव्हा खेळायला लागते मग त्यावेळेस त्या खेळणीमध्ये म्हणजे मन्याचा म्हणा, मन्या देऊन त्यांना 1 2 3 शिकवणं म्हणा, किंवा अल्फाबेट आता डिजिटल भरपूर निघाले, त्या डिजिटल नुसार अल्फाबेट शिकवणे, किंवा टीव्ही मध्ये दाखवून असं त्यांचं मनोरंजन करून आपण त्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. किंवा काही आपण त्यांना संदेश द्यायचा असेल, म्हणजे काहीतरी नियम, आता मोबाईल बघणं भरपूर चालेल मुलांचं, की पॅरेंट्स म्हणतात की मोबाईल बघते, टीचर सांगा. कारण टीचरचं सगळं ऐकतात आणि पॅरेंट्स ऐकतात, म्हणून आम्ही सगळं सांगतो. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आपण साधारण 2 ते 2.5 वर्षाच्या मुलांना प्री प्रायमरी स्कूलमध्ये ऍडमिशन करायला सांगत असतो. पर्सनली मला ऍज अ पॅरेंट असं वाटतं की 2.5 वर्ष 3 वर्ष आपण इतक्या छोट्या वयामध्ये जेव्हा मुलांना शाळेत पाठवतो तर त्यांच्यावरती आपण इनजस्टिस करत नाही का? आपण त्यांच्यावरती अन्याय करत नाही का? कारण इतक्या लवकर त्यांना शाळेच्या स्पर्धेमध्ये आपण पाठवतो. तुम्हाला काय वाटतं? मला याबद्दल खरंच बोलायचं आहे. मध्येच कोरोना होऊन गेला. कोरोनामुळे 2 वर्ष मुलं घरामध्ये अक्षरशः मोबाईल बघून, आता आमच्या इथं जे ऍडमिशन करायला येतात अक्षरशः बोलायला येत नाही त्यांना,
आणि डोक्यावरती मोबाईल बघून इतका परिणाम झालाय ना घरात बसूनच. मग मला खरंच वाटते की घरात मोबाईल बघण्यापेक्षा जे स्कूलमध्ये मुलांसोबत मिक्सअप होऊन त्यांच्याशी मैत्री करून गप्पा मारणं, खेळणं, उड्या मारणं, नाचणं किंवा हे सर्व जर स्कूलमध्ये जर केलं तर ते खूप म्हणजे त्यांचं बालपण जगत जगत आपण त्यांना काही नियम शिकवले, त्यांना काही लेटर्स शिकवले, मनाचे श्लोक पद्धतीने आपण शिकवू शकतो. मनाचे श्लोक म्हणणे हे सगळं आपण स्कूलमध्ये करू शकतो. ओके ओके. मला आणखीन एक याच्या रिलेटेड प्रश्न विचारायचा आहे की जनरली पेरेंट्स मध्ये फार कन्फ्युजन असतं की माझ्या मुलाला मी स्टेट बोर्ड मध्ये टाकू, सीबीएसई मध्ये टाकू का आयसीएसई मध्ये टाकू, तर याच्याबद्दल थोडंसं सविस्तर समजावून सांगा. आता पॅरेंट्सचं काय म्हणणं आहे, प्रत्येक पॅरेंट्सला वाटते की आपला मुलगा टॉप वरती राहावा, तो काही येऊ दे अगर नाही येऊ दे, त्या मुलाला देखील जर बोलता जर देखील नाही आलं तर 2 दिवस झाली तरी माझ्या मुलाला हे काही येत नाही. मला असं वाटतं की हे जे स्टेट बोर्ड आणि आयसीएस ते सगळं आहे ना ते पहिली नंतर ना ठीक आहे, पण जे आपण प्री प्रायमरी आहे त्याला हा सिलेबस खरंच लागू होत नाही. कारण त्याला फक्त A to Z कॅपिटल स्मॉल जर आलं एवढं काफी आहे. आणि पोएम्स म्हणा, आजच्या ह्याच्यामध्ये काय आहे, ऍक्टिव्हिटीज येणं हे इतकं आलं तरी बास आहे. जे आपण स्कूलमध्ये जे परीक्षा घेतो, आता सुरुवातीला आम्ही स्कूलमध्ये जे फर्स्ट सेम म्हणा, युनिट टेस्ट म्हणा हे घेत नव्हतो आम्ही. म्हणजे कसं आहे, एक आम्ही सिलेबस दिलाय, त्या सिलेबसमध्ये युनिट टेस्ट मध्ये काय पडणार आहे, पुन्हा फर्स्ट टर्म मध्ये काय पडणार आहे, ते आम्ही सिलेबस दिल्यानंतर त्या पॅरेंट्सच्या डोक्यामध्ये बसते की हा सिलेबस आमच्या मुलाला तोंडपाठ करून घ्यायचंच आहे. मग हे आम्ही अगोदर केलंच नव्हतं, म्हणजे सुरुवातीला नव्हतं की त्यांच्या मनोरंजनामधून त्यांना मार्क दिले जायचे आम्ही, म्हणजे रोज बघून काय करतात काय नाही कितीपर्यंत आहे. पण पॅरेंट्सचं म्हणणं आहे असं असतंय की आजच्या युगामध्ये स्पर्धा भरपूर आहे, त्यामुळं तुम्ही टेस्ट घेणं ही गरजेचीच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मग आम्ही हळूहळू टेस्टची सुरुवात केली. मला इथं आणखीन एक प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे तो, जेव्हा 2 ते 3 वर्षाचे मुलं असतात त्यांना सेन्सरी ऑर्गन सुद्धा त्यांची जास्त डेव्हलप झालेले नसतात. त्यांना चव कशी असते, तिखट कसं असतं, आंबट कसं असतं, कानाला ऐकू कसं येतं, किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे आवाज वेगवेगळे कसे येतात, चव कशी असते, स्पर्शज्ञान नसतं. मग या सगळ्या गोष्टी त्यांना जास्त शिकवणं जास्त गरजेचं आहे का ABCD 1 2 3 शिकवणं जास्त गरजेचं आहे या वयामध्ये, तुम्हाला असं वाटतं? या वयामध्ये आता जे तुम्ही म्हणताय म्हणजे त्यांची चव खाण्याबद्दल म्हणा, सुरुवातीला खाणं तर त्यांना माहीतच नसतं. स्कूलमध्ये म्हणून एक नियम घातलेला असतो की फक्त भाजी आणि चपातीच पाठवायची. जे स्नॅक्स असतं ते स्कूलमध्ये कुठल्याही स्कूलमध्ये अवॉइड केलं जातं, कारण ते घरात खाल्लं जातं. टीचरांच्या भीतीपोटी का होईना ते स्कूलमध्ये भाजी चपातीच खाईल, यामुळे स्कूलमध्ये भाजी चपातीच केली जाते. आता तुम्ही म्हणताय की म्हणजे बोलणं म्हणा, हे करणं हे महत्वाचंच आहे, ह्याच्या प्लस थोडंफार एज्युकेशन ही महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षणाचा बर्डन आपण इतक्या लवकर तर देत नाही. बरोबर. मला आणखीन थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं क्युरियस पेरेंट म्हणून, कारण माझी छोटे मुलं आहेत, की लहान मुलांना शाळेत यावंसं वाटतं. असं आपण शाळेत काय करत असतो, अशा काय गोष्टी आपण इन्व्हॉल्वमेंट मुलांची करून घेत असतो की मुलांना पण छान वाटतं शाळेत आल्यानंतर? आता स्कूलमध्ये जेव्हा मुलं येते आपण एक टीचर म्हणून त्यांना टीच करण्यापेक्षा एक फ्रेंड म्हणून जर टीच केलं तर ते आपल्यापासून स्कूल पासून जाणार नाहीत. आपण टीचर आहे, तू तिथंच बस इथंच बस केलं तर ते कधीच आपल्या जवळ येणार नाही. सुरुवातीला जेव्हा मूल स्कूलमध्ये येते फर्स्ट टाइम मम्मी पप्पापासून वेगळं होऊन स्कूलमध्ये येत असते, त्यामुळे आपण त्यांना एक फ्रेंड म्हणून म्हणजे त्यांना मांडीवर घेऊन बसतो आम्ही, त्यांना काही काही गोष्टी देतो, पुन्हा खेळायला वस्तू देतो, रडत असेल तर त्यांचं नाक डोळे आम्ही स्वतः पुसतो, सगळं त्यांच्यासोबत कधी कधी खेळतो देखील, उड्या मारणं म्हणा, जे त्यांना जमतं ते हे आम्हीही स्वतः करतो सुरुवातीला. त्यामुळं मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे म्हणालात की आपण मुलांचा फ्रेंड बनून शिकवत असतो, मग मुलं पटकन कनेक्ट होतात, पण या सेम पद्धतीनं ऍज अ पेरेंट म्हणून मी जेव्हा माझ्या मुलांशी वागत असतो आणि सेम जसं तुम्ही म्हणता असं की फ्रेंड म्हणून आपण करायला पाहिजे, पण तितकी शिस्त आम्ही का नाही लावू शकत जितकी तुम्ही लावू शकताय? म्हणजे ती भीती पोटी निर्माण झालेली असते की त्यांना तुमच्याशी जास्त कनेक्शन कसं तयार करायचं याचं तुम्ही प्रोफेशनली शिक्षण घेतलेलं असतं. कसं आहे, फर्स्ट टाइम जेव्हा त्यांच्या माइंडमध्ये स्कूलमध्ये आलेले असते टीचर हा शब्द माइंडमध्ये, आम्ही टीचर आहोत, हे फर्स्ट आमचे टीचर आहेत, ह्या टीचरांचं घरातूनच त्यांना सांगितलं असतं की हे टीचर आहेत, ह्या टीचरांचं ऐकायचं आहे, त्या पोटी ते ऐकतात. आणि थोडीफार भीतीही असते कारण मोठे टीचर आहेत, आम्हाला मारतील करतील ह्या भीतीपोटी आणि त्याच्या मनोरंजनानुसार, त्यामुळे पॅरेंट्स पेक्षा टीचरांचं ते
आदर घेत असतात. ओके, म्हणजे आदरयुक्त भीती असते त्यांच्या मनात. आदरयुक्त भीती असते. ओके. मला इतक्या छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगताय, मला भरपूर प्रश्न सुचायला लागलेत. पण पॅरलल मला याच्याबद्दल विचारायचंय की आपण सोलापूरमध्ये जेव्हा ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, तर त्यावेळेला तुम्ही किती चॅलेंजेस फेस केल्या, कशा चॅलेंजेस फेस केल्या? साधारण 8-10 वर्ष आपल्या शाळेला झालेली आहेत, तर त्यावेळची आणि आजची परिस्थिती कशी वेगळी झालेली? सुरुवातीला जेव्हा आम्ही प्री प्रायमरी सुरुवात केली 2018 मध्ये, सुरुवातीला प्ले ग्रुप आणि नर्सरी हे 2च क्लास आम्ही सुरुवात केली. फीस खूपच माफक होती, म्हणजे आपल्या परिसरात नवीनच स्कूल काढल्यामुळे फीस खूपच कमी होती. आणि म्हणजे पॅरेंट्स होते ऍडमिशन घ्यायला आल्यानंतर म्हणजे आमची मुलं इतकी आहेत, म्हणजे नवीन 8 ते 10 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, शाळेबद्दल इतकी छान गोष्टी तुम्ही समजावून सांगताय. मला काही बेसिक गोष्टी तुम्हाला विचारायच्या की 8 वर्षांपूर्वी जेव्हा शाळा सुरू झाली आपली, त्यावेळेला काय चॅलेंजेस होत्या आणि आज 8 वर्षाच्या अनुभवानंतर आपले चॅलेंजेस काय आहेत? त्यावेळेस जेव्हा 2018 मध्ये स्कूलची स्थापना झाली आणि सुरुवातीला आता सगळे माझे जे फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये सगळे आम्ही शिक्षक असल्यामुळं त्या पॅरेंट्सना आमच्यामध्ये म्हणजे पटवून देणं की हा आम्ही स्कूल काढलोय, ती स्कूल संस्कारक्षम असेल, आणि हे सगळं पटवून देणं हे खूप चॅलेंजिंग होतं त्यावेळेस. आणि त्यातली कसं म्हणजे पॅरेंट्स मध्ये एक कन्सेप्ट आहे की मोठ्या स्कूलमध्ये मुलांना व्यवस्थित शिकवलं जातं आणि जी छोटी स्कूल आहे त्यामध्ये ठीक म्हणजे आपलं जे सुरुवातीला जेव्हा स्कूल स्टार्ट केलं त्यावेळेस माझे जे सासरे आहेत अत्यंत शिस्तप्रिय आहेत. म्हणजे आता जी विजापूर परिसरातील आहेत तिथं ते म्हणजे सगळ्या घरोघरी ओळखले जाते. मग आम्ही जेव्हा स्कूल स्टार्ट केली त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक पालकांना आणि मुलांना संस्कार म्हणजे शिकवणं खूप महत्वाचं आहे आणि पालकांचा विश्वास तुम्ही कसा मिळवा हे अगोदर आम्हाला आव्हान भरपूर होतं. कारण सासरे शिस्तप्रिय असल्यामुळे आम्हालाही शिस्तीने व्यवस्थित सगळं करावं लागत असतं. त्यामुळे पालक आणि आम्ही आणि विद्यार्थी यामध्ये समंजस करून त्यांना व्यवस्थित शिकवण्याचं मग आम्ही सुरुवात केली. ओके. आज 8 वर्षानंतर तुमचा अनुभव कसा झालाय? आता कसं तुमचं मनस्थिती झाली? आता आम्ही जे स्कूल सुरुवातीला सुरुवात केलो त्यामध्ये मग आता 8 वर्षाच्या शाळेच्या अनुभवानंतर आज तुमची मानसिकता कशी असते किंवा आज तुम्हाला कोणते चॅलेंजेस वाटतात समोर? आता सध्याला बघा, स्कूल सुरुवातीला आम्ही जेव्हा स्कूल सुरुवात केली होती त्यावेळेस सर्वे करून आम्हाला ऍडमिशन करावी लागत होते. आता सर्वे न करता आम्ही जे स्पर्धा घेतो म्हणा, ऍक्टिव्हिटीज घेतो म्हणा, आजूबाजूला बघून ते आता स्वतः आमच्या स्कूलमध्ये येतात की आम्हाला या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. एखाद्या वेळेस असं होतं की स्कूल म्हणजे ऍडमिशन फुल झालेत हा बोर्ड लावावा लागतो आम्हाला. ही आमची खरंच अचिव्हमेंट आहे, कारण पालकांचा तितकाच विश्वास आमच्यावरती बसलेला आहे की या स्कूलमध्ये मुलांना एक लहान मुलासारखं सांभाळलं जातं, नाही की टीचर म्हणून ठीक आहे पण एक फ्रेंडली म्हणून जवळ घेऊन आम्ही शिकवलं जातो. त्यामुळे पालकांचा खूपच विश्वास आता सध्याला आहे. ओके. सुरुवातीला जे मी तुम्हाला विचारलं की तुम्ही, मला वैयक्तिक वाटतं की माझ्या मुलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट केलेलं असावं, अभ्यासाच्या व्यतिरिक्त म्हणजे अभ्यास सुद्धा आणि सगळ्या गोष्टींमध्ये केलं पाहिजे माझ्या मुलांनी. तर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून आपण शाळेत अभ्यास सोडून आणखीन काय काय ऍक्टिव्हिटीज करतो? स्कूलमध्ये सुरुवातीला म्हणजे आता जे उत्सव साजरे केले जातात, आषाढी आहे, रंगपंचमी आहे म्हणा, झुंका पंचमी म्हणा, जन्माष्टमी म्हणा, हे सर्व सेलिब्रेशन स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात केले जातात. प्लस पॅरेंट्सचाही यामध्ये सहभाग असतो. पुन्हा याच्या व्यतिरिक्त कलर डे म्हणा, अल्फाबेट डे, मार्केट डे, पुन्हा फ्रुट्स डे, व्हेजिटेबल डे, त्या कलरची त्यांना ओळख हवी पर्सनली म्हणून हे सगळे डे आम्ही स्कूलमध्ये सेलिब्रेशन केले जातो. याच्या व्यतिरिक्त मुलगा फक्त शिकावंच असं नाही की त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेतो. म्हणजे काही वर्षापूर्वी आम्हाला अस्तित्व मेकर्स, म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला अस्तित्व मेकर्स म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा होत्या त्या, आणि त्या स्पर्धेमध्ये माझी स्कूल स्टेपिंग स्टोन प्री स्कूल ही त्यामध्ये सहभाग झाला होता आणि त्यामध्येच आम्हाला 3य क्रमांक मिळाला होता. आणि आमच्या स्कूलमध्ये बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट रायटर हे पुरस्कार आम्हाला मिळाले होते. एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की ज्या अस्तित्व मेकर्स फाउंडेशन मध्ये आमचा राज्यस्तरीयच्यामध्ये 3रा क्रमांक आला होता, त्यामध्ये लहान गट म्हणून आमचा इतिहासामध्ये नोंद झाली आहे. ग्रेट.
खूप छान, आपलं अभिनंदन त्याच्याबद्दल. मला आणखीन त्याच्या पुढचे काही प्रश्न विचारायचे की आता आपण साधारण 8 ते 10 वर्षांचा अनुभव आपल्या पाठीशी आलेला आहे, तर आपण भविष्यात आपल्या स्कूलसाठी किंवा आपल्या या इन्स्टिट्यूटसाठी असे काही टार्गेट सेट केलेत का की मला भविष्यात या गोष्टी अचीव्ह करायच्यात, या स्कूलला आम्हाला या स्टेजपर्यंत न्यायचे, असं काही तुम्ही ठरवलंय का? हो, आता ह्या स्कूलमध्ये आम्हाला तर खूप पालकांचा खूप रिस्पॉन्स मिळाला आहे, त्यामुळे आम्हाला आणखीन एक ब्रँच काढायची आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही आणखीन एक बॅच काढली आहे जी तुळजापूरमध्ये आहे, जे माझे ननंद चालवती, लोटस प्री स्कूल. ती स्कूल काढली. त्यानंतर आणखीन एक ब्रँच आम्हाला आता पुढच्या वर्षी कदाचित जून महिन्यामध्ये आम्ही आणखीन एक ब्रँच काढू. खूप छान. मला या प्रश्नावरच आणखीन एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की आपण शाळेमध्ये पाल्यांना इतक्या छान पद्धतीने शिकवत असता, पालकांचा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रोल असला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आता जे टीचर टीचिंग करतात, आता तुम्ही मगाशी मला म्हणलात की मुलं म्हणजे तुम्ही शिकवता आणि घरी गेल्यानंतर विद्यार्थी आईचं ऐकत नाही, म्हणजे टीचरांनी हेच शिकवलंय आम्हाला. त्यासाठी आम्ही एक मीटिंग म्हणा किंवा पॅरेंट्सशी आमची म्हणजे मुलांबद्दल काय घडतंय हे सांगण्यासाठी जसं मुलांना शिकवलं जातं ज्या पद्धतीनं लाईव्ह, ते आम्ही स्कूलमध्ये एखाद दिवस ठेवून फक्त बायका असतात त्यामध्ये, म्हणजे आता सहसा घरामध्ये बायकाच अभ्यास घेतले जातात, त्यामुळे त्या बायकांना यासोबत आम्ही स्कूलमध्ये पॅरेंट्सला देखील ट्रेनिंग देतो. स्कूलमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना कसं शिकवलं जातं तर ते पॅरेंट्सला आम्ही बोर्डवरती शिकवून दिलं जातं, त्यामुळं कसं होतं सोयीस्कर, त्यांनाही अभ्यास घ्यायला सोयीस्कर होतं आणि आम्हालाही अभ्यास घ्यायला सोयीस्कर होतं. ओके. आता 15-20 वर्षांच्या ज्या काही मुली असतील ज्यांना अजून करिअर पाथ त्यांनी चूज केलेला नसेल, एक तुम्ही प्री प्रायमरीच्या संचालिका शिक्षिका म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे का, आणि जर आलं पाहिजे असं वाटत असेल तर का बरं आलं पाहिजे? मी आवर्जून सांगेन की खरंच आलं पाहिजे, कारण प्री प्रायमरी स्कूलमध्ये ज्या हे जे टीचिंग करतो म्हणजे प्री प्रायमरीच्या एज ग्रुपच्या मुलांना महिलांनीच करावं, कारण पुरुषांमध्ये संयमी नसते आणि महिला खूप सहनशील असते. जे मुलं रडतात त्या मुलांना समजावणं हे महिलांना चांगल्या पद्धतीने जमतं. ऍज अ करिअर म्हणून तुम्ही महिलांना काय सांगाल की हे करिअर म्हणून किती मोठ्या पद्धतीने करू शकतील महिला? आपला शिक्षकी हा जो पेशा आहे, मुली म्हणजे जे महिला आहेत त्यांना एक सेफ आहे म्हणा की शिक्षकी पेशा ठीक आहे. आपल्या समाजामध्ये शिक्षक हा आदरयुक्त मानला जातो. एक पिढी घडवण्याचं काम हे शिक्षक केलं जातं. त्यामुळे शिक्षकी हा पेशा महिलांसाठी आणि दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघण्याचा हेतू आदरयुक्त असतो, त्यामुळे ते खूप सेफ आहे शिक्षक. त्यामुळे महिलांनी प्रत्येकाने प्री प्रायमरीसाठी तरी शिक्षक हा पेशा करणं गरजेचं आहे. आपल्या स्कूलमध्ये ऑल डे सेलिब्रेशन केले जाते, त्यामध्ये स्पोर्ट्स डे असतात, आणखीन अॅन्युअल डे सेलिब्रेशन केले जाते. या स्पोर्ट्स डे मध्ये विद्यार्थ्यांचाही देखील खेळामध्ये सहभाग केला जातो. त्याचबरोबर आम्ही महिलांचा देखील खेळांमध्ये सहभाग करून घेतो. आणखीन अॅन्युअल डे मध्ये देखील विद्यार्थ्यांसोबत महिलांचा देखील डान्स असतो. आणखीन एक मला खरंच आवर्जून सांगायचंय, व्हॅलेंटाईन डे हा सेलिब्रेशन म्हणजे व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून आपल्या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, पण आम्ही आमच्या स्कूलमध्ये व्हॅलेंटाईन डे हा दिवस आजी आजोबा औक्षण सोहळा म्हणून सेलिब्रेशन केला जातो. मुलांकडून आजी आजोबाचं औक्षण केलं जाते, असा डे आम्ही त्या दिवशी सेलिब्रेशन केलं. खूप छान. एक क्युरियस पेरेंट म्हणून जितक्या मला शंका होत्या त्या मी या मॅडमना विचारलेल्या आहेत, पण तुम्ही सुद्धा पालक असाल, तुमचं सुद्धा छोटंसं बाळ असेल आणि त्यांना सुद्धा जर तुम्हाला शाळेमध्ये घालायचं असेल आणि त्या ओव्हरऑल एक्सपिरियन्स बद्दल, त्या पूर्ण इन्स्टिट्यूट बद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर मला असं वाटतं की ठोंबरे मॅडम तुम्हाला माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने पर्सनली भेटल्यानंतर मार्गदर्शन करू शकतील. तर मॅडम आपल्या व्ह्युअर्सना प्लीज आपल्या शाळेचं नाव आणि पत्ता डिटेलमध्ये सांगा. माझ्या स्कूलचं नाव आहे स्टेपिंग स्टोन प्री स्कूल. आमचा पत्ता आहे शाळेचा 129 यामिनी नगर, विजापूर रोड, सोलापूर. आमचा फोन नंबर आहे 9673159991. तुम्ही इतक्या छान पद्धतीने आपल्या पेरेंट्सला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद.